भैयाजी जोशी जे संघाचे महत्वाचे नेते आहेत त्यांनी असं वक्तव्य केले की मुंबईमध्ये मराठी भाषा ही येणं गरजेचं नाहीये, घाटकोपरमध्ये त्यांची भाषा गुजराती आहे. आमचं म्हणणं आहे प्रथम मराठी, बाकी सगळं नंतर. खरं तर भैयाजी जोशी जे बोललेत की मुंबईमध्ये गुजराती भाषेला महत्व दिलं गेलं पाहिजे, आम्ही तर याचं उत्तर द्यायला काय हे नाही, पण आम्ही याचा विरोध त्या ठिकाणी करतो. पण याचं उत्तर जर कोणाकडनं मागायचं असेल ते आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आपण मागितलं पाहिजे. महानगरपालिका येत आहेत, त्या भागामध्ये गुजराती लोकसंख्या जास्त आहे, तिथली मतं आपल्याला मिळावी यासाठी आता शाब्दिक खेळ सुरू झालेले आहेत. आम्ही गुजराती या भाषेच्या विरोधात नाही, पण महाराष्ट्रामध्ये मराठी प्रथम हे आमच्या सगळ्यांचं ब्रीद वाक्य आहे, बाकी सगळं नंतर. आणि त्याचा अर्थ आम्ही काही द्वेष करतो असं नाही, पण इथं येऊन तुम्ही जर पटलावर येताय, मीडिया समोर येताय आणि म्हणताय की गुजराती ही महत्वाची भाषा असेल, हे आम्हाला पटणार नाही. हे असंच झालं ना की गरिबाचे जे नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेट मध्ये जो भ्रष्टाचार होतोय तो सगळा पैसा गुजरातच्या कंपनीला चाललाय. म्हणजे गुजरातला 160 रुपये आणि आपल्याला 550 रुपये, म्हणजे गुजराती प्रथम हे भाजपला झालेलं आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सुद्धा गुजरातचा फायदा. त्या डायमंड जो आपला इथला मोठा व्यवसाय होता, 2 लाख लोक त्याच्यावर काम करायची, ते गुजरातचा नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आज जर तुम्ही बघितलं तर आज महाराष्ट्रातून 5.5 लाख कोटीचा एक्सपोर्ट होतो, आणि हाच आता तुम्ही जर गुजरातचा बघितला हा 12 लाख कोटीवर गेलेला आहे. आणि आता जीडीपी मध्ये आपला वाटा 15-13% आलेला आहे आणि गुजरातचा वाढलेला आहे. म्हणजे काय झालंय, 2014 नंतर हे गुजराती प्रथम भाजपचं ब्रीद वाक्य असल्यामुळे महाराष्ट्राची किंमत, महाराष्ट्राची ताकद कमी केली गेली आणि गुजरातची वाढवत गेली. आता ह्यांचा जो अहंकार आहे, नाही तर हिंमत बघा की मुंबईत येऊन म्हणतात की पूर्वी मुंबई मराठी या विषयावर तिथं लढत व्हायची, इथं येऊन म्हणतात की गुजराती प्रथम. याचा विरोध करतो आणि याचं उत्तर खऱ्या अर्थाने आपल्याला मुख्यमंत्री आणि सर्व भाजपच्या नेत्यांना विचारावं लागेल.